करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाचे पुरी वाहवसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त થઈ कीर्तन रूपी सेवा करता उच्चारला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊर मन पाचा गंधपर पाचा वेदाचे निर्माते वारकरी संप्रदायाच्या कळसांनी त्यांना संबोधलं जातं. अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं. मुलीने बोलवंत वैकुंठातून परत येणारे सर्वसामान्य जीवाला नेला येणारा काळ, त्या काळाच्या पाठीवर पाय द्यायचा अधिकार ज्यांच्याकडे आहे असे असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग. माणसाने जीवनात
जन्म वाया घालवू नका, तर पांडुरंगाचं त्या विठ्ठलाचं भजन करा म्हणतात. आणि तुम्ही त्याचं भजन जर नाही केलं तर हा जन्म आपला वाया जाईल म्हणतात. आणि देव कसा आहे, त्याचं नाव घेण्यासाठी तो या जगामध्ये भरून उरलेला आहे. त्याला लगेच आपलंसं करा. जर त्याला आपलंसं नाही केलं तर तो दूर होईल, आणि तो दूर झाला की परत जवळ येणं शक्य नाही. महाराज सांगतात आणि एवढं सगळं करा. आणि हे करण्यासाठी काही कारण लागत नाही, फक्त भावच एक कारण आहे जे देवाला आपल्यापाशी आणू शकतं. आणि हे बाबा मी खोटं नाही सांगत, तर विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो म्हणतात. हा अभंगाचा शब्दाचा अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी फक्त एकच. आता तरी पुढे हाची उपदेश ज्या निमित्ताने कीर्तन सेवा ठेवलेली आहे, ज्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन आहे ते म्हणजे आपले गायनाचार्य हरिभक्त पारायण आपले सुनील महाराज गायकवाड, त्यांचे चिरंजीव आयुष सुनील गायकवाड या बालकाचा आज वाढदिवस आणि त्याच्या निमित्ताने कीर्तन सेवा आहे. महाराज आम्ही बरेच ठिकाणी बघतो वाढदिवसाला बाकी काय काय करतात, कीर्तन भजन ठेवत नाही.
पहिले तुम्ही आम्ही बघितलं जे वाढदिवसाला कीर्तन ठेवताय आमच्या भागात जर आला का नाही वाढदिवसाची पार्टी रात्रभर चालते त्यात कीर्तन काय नसतं बरं आणि एवढी माणसं कुठं घ्यायला महाराज एवढी येत नाही मला वाटलं होतं नाही येणार माणसं पण बरेच माणसं या ठिकाणी आलेली आहेत सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे अगदी 3-4 दिवसापूर्वी फोन आला महाराज अशी तारीख आहे तुम्हाला करावं लागतं बस 2 शब्दात त्यांनी आम्हाला सांगितलं अगदी त्यांच्या शब्दाला मान देऊन आज आम्ही इथं आलेलो आहोत सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि आता काही लोक मला प्रश्न करतील महाराज आम्ही कीर्तन ऐकायला आलो पण आम्ही पण वाढदिवसाचं कीर्तन हे पहिल्यांदा ऐकतोय तुम्ही असं म्हणताल बरं आहे ना प्रश्न तुमच्या मनात असा आहे ना कशाला हो म्हणताय तर तुमच्या शेजारीच वाढदिवसाला पण कीर्तन केलं आहे ना अगदी लक्षात नाही परत इथं जवळ कुठलं तरी तिथं पण मी आलते ना माहित आहे ना आहे ना हा बरं वाटलं बरं हो म्हणलं लोक म्हणतात कुठली कोण काय तिला येत म्हणतात महाराज तर प्रश्न निर्माण झाला असेल वाढदिवसाचं कीर्तन महाराज आमच्या मनात प्रश्न होता की तुम्ही असा अभंग कसा अभंगीचा आता अभंग का घेतला महाराज याचं सुद्धा कारण आहे बरं तुमच्याही मनात तो प्रश्न असेल की महाराजांनी हा अभंग का घेतला असेल बरं ते सगळ्याच्या चेहऱ्याकडे बघून तसं मला चेहरे वाचता येतात बरं सगळ्याचा प्रश्न आहे चेहऱ्यावर हा पोरीने अभंग का घेतला असेल तर हा अभंग का मी दुपारपर्यंत मला अभंग वेगळा निवडला होता अगदी दुपारपर्यंत बाबांना सांगितलं मी असा अभंग घेणार आहे बाबा म्हणले ठीक आहे चालतंय पण मी जेव्हा गुरुवर्यांना विचारलं गुरुवर्य म्हटले ठीक आहे पण हा अभंग सहसा मोठ्या व्यक्तींसाठी असतो या बालकासाठी ना तू हा अभंग आहे म्हणलं असं का तर आता त्याचा वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसाला कीर्तन करतायत मग तिथं सांगायचंय आपल्याला की विठ्ठलाचं भजन का इथं विठ्ठलाचं भजन का कारण मोठं होऊन त्याने वाईट न काय कार्य करता फक्त विठ्ठलाचं भजन करावं नव्हे बाबाच्या पावलावर पाऊल टाकावं त्याकरता त्याच्या कानावर विठ्ठलाचं भजन आणि विठ्ठलाची ख्याती पडली पाहिजे म्हणून हा अभंग तिथे सांगा विठ्ठल विठ्ठल त्या मुलासाठी अगदी आयुष्यासाठी आता ती झोपलाय बरं मग अशा मनात आम्ही गेलो मला वाटलं असं इकडे तिकडे फिरत असायचं आणि काय तर माझ्या पायापासून उठला होता अरे मग त्याला म्हणलं बाळा उठ मी कीर्तन करायला तिथली दिदी म्हणली महाराज ती जर उठलं का नाही तुमचं काहीच खरं नाही कीर्तन पाण्यातच आहे तुमचं म्हणलं मग बाळा मी कीर्तन करून जाते पण त्याच्याकरता फक्त एकच म्हणजे Hare Hare
बसायला पाहिजे होता आणि त्याची तयारी आम्ही पूर्णपणे केलं होतं. पण म्हटलं ना त्याला हरीचा नाद लागण्यासाठी हरीचं भजन पुढे त्याने करण्यासाठी हा अभंग घेतलेला आहे. कारण जीवनात काय करावं हे कळलं पाहिजे. कारण वाढदिवस हे येणारच आहेत आपले, पण तरी आपल्याला काय करावं हे कळलं नाही तर काय उपयोग आहे. आणि खरंच अगदी या घराला या गायकवाड कुटुंबाला जेवढं धन्य मिळेल तेवढं कमीच आहे महाराज. कारण की खरंच अगदी मुलाचा वाढदिवस आहे आणि वडिलांनी त्या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. अगदी मला ही गीत आठवत होती तुम्हीच आज सांग म्हणून हेच आहे आणि पुढे तुम्ही आला आणि मला खरंच आता तुमच्याकडे पाहून आता लेकरू अजून ते लहान नाही पण तरी सुद्धा त्याच्याकरता वाढदिवस नवीन कीर्तन या ठिकाणी तुम्ही ठेवलेलं आहे. मग तुमच्यासाठीच म्हणेल की जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीच जावा. खरंच आज अगदी कीर्तन घरामध्ये ठेवून हरिनाम ठेवून अगदी त्या मुलालाही संस्काराकडे नेण्याचं काम अगदी गावालाही पुण्याकडे नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विठ्ठल म्हणजे हा अभंग याकरता घेतला की अकल्प आयुष्य याच्यामध्ये फक्त आपण आयुष्यावरती याच्यावरती बोलू शकत होतो. पण आज पहा आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे ना. सोमवार सोमवार आहे ना. सोमवार आहे ना. रविवार आहे काय सोमवारच आहे ना. सोमवार आहे का विचारते तुमचा आहे ना. सगळ्यांनी सोमवार भरलाय ना. खरं सांगा गड्या सोडला आम्ही म्हणतोय कीर्तन आहे ना. हा म्हणजे बरं आहे अगोदर विचारलेलं बरं आहे. आता हे चोरलं म्हणते ध्यानचं कसं करायचं. अगोदर जेवण आम्हाला सोडून असू दे आता काय म्हणतात. शेवटचा सोमवार आहे आणि त्यात अगदी महादेवाची एकादश म्हणतो आपण त्याला महाराज ती पण आहे. आणि दुसरं म्हणजे की महादेवाचं प्रिय नाव म्हणजे काय आहे. महादेवाचं आवडतं नाव कोण आहे तर विष्णुदेवाचं नाव घेतलेलं हे महादेवाला खूप आवडतं. सांगतात ना भजन करी महादेव काय श्रीराम जय राम तुझे सदाशिव महाराज. म्हणून पांडुरंगाचं भजन हे त्यांना आवडतं. म्हणून आजच्या दिवशी आपल्याला पांडुरंगाच्या भजनात त्याच्या नामाची महती पाहायची. म्हणून प्रथमतः पांडुरंगाच्या तुम्हा सर्व माबापांच्यानी या ठिकाणी सगळ्यांच्या त्यांनी दंडवत करून प्रणाम करून सेवेला प्रारंभ. विठ्ठल सांगतोय की पांडुरंगाचं भजन करा. तुम्ही भजन नाही केलं तर जीवन हे वाया जाईल बाबा हो. म्हणून काय करा तर पांडुरंगाचं भजन तुकोबऱ्यांना सांगायची काय गरज आहे. काही लोक वाकडे शिरतात बरं संत होते पण कधी त्यांना नीट बोलले नाही तर आम्हाला तरी काय बोलायचं. महाराज कसं काय तुम्ही सांगताय आम्हाला पांडुरंगाचं भजन आम्हाला कळत नाही का करायचं. कळतं पण वळत तुम्हाला कीर्तनात बसलाय तरी तुम्हाला वाटते हा पोरगी सांगते पोरगी म्हणते जरा भजन ही करावं जाऊ दे पण झोपीचं जरा कशाला म्हणायचं हेही म्हणते. मग कीर्तनात बसून सुद्धा टाळी वाजवतच नाही भजन करू वाटत नाही. तसं होणार नाही कारण आपला झोपीचा टाइम अजून आला नाही. अगदी 9 वाजले आताशी
आणि महाराज अगदी आपल्याला कीर्तन किती 10 वाजेपर्यंत करायचे, कारण नंतर जेवण आहेत. अगदी मीही कमीत कमी वेळेत करण्याचा प्रयत्न करणार बरं. अगदी कमीत कमी 5 वाजेपर्यंत चालतंय ना? हुशार चालतंय म्हणतो आमचा नाही विचार करा. नाही महाराज, आपल्याला अगदी तुम्हाला कीर्तन समजलं किंवा अजून काय पाहिजे? महाराज सांगतात की अरे सांगतोय तुम्हाला. सांगतात का? तर सांगण्याचा अधिकार तुकोबरायांकडे. तुकोबराय का सांगतात? कारण बुडत हे जन न देखा अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडतोय. महाराज त्याच्यातनं बाहेर काढायचं काम करतात आणि म्हणून म्हणतात की बाबा हो सांगतोय तुम्हाला, ऐका जरा. पण आम्ही ऐकून घेत नाही. ऐकून घेण्याची भावना आमच्याकडे नाही. आम्ही नको त्याचं ऐकतो, पण जो आमचं कल्याणाचं बोलतो आम्ही त्याचं कधी ऐकत. एखादा चांगल्याने सांगत असतो बाबा नीट चाल, का मी गावाकडा चालतोय का, तुला बरं दिसतंय. अरे बाबा हा चांगल्याने सांगतोय, आपण त्याला भांडत नीट नाही झालं तसं त्याला जाऊन पडलं खड्यात. काय अरे चांगल्याने सांगत होतो पण ऐकलं नाही. तसं तुकोबराय सांगतात आपल्याला, पण आपली ऐकून घेण्याची भावना नाही. सांगतात अरे पांडुरंगाला भजा, जन्म जर वाया जाऊ द्यायचा नसेल तर भजावाच लागेल. जन्माला आला पण एकदा सुद्धा टाळी नाही वाजवली, जन्माला आला एकदा सुद्धा भजन नाही केलं, तो माणूस नरकाशिवाय दुसरीकडे कुठं जात नाही हो. म्हणून जन्माला येऊन एकदा का होईना पण हरिनाम आणि भजन हे केलं पाहिजे. पण माणूस करत नाही, माणूस त्याच्यापासून मुकला जातो. म्हणूनच महाराज सांगतो म्हणतात अरे सांगतोय तुम्हाला काय करा, पांडुरंगाचं भजन करा. सांगतात कारण त्यांच्याकडे सांगण्याचा अधिकार आहे. काही लोकांना ते नीट सांगता सुद्धा येत नाही. महाराज अगदी सोपं साधं करून सांगतात. अधिकार खरंच आपला अधिकार नाही एवढा, पण तरी सुद्धा आपल्याला सांगतात. हो आपलं वाईट झालेलं त्यांना आवडत नाही, पण काही लोकांना तेही नीट त्यांना सांगता येत नाही. जे महाराज आपल्याला सांगतात ते लोकांना सांगता येत नाही. माझ्याकडे बघताय काही लोकांना ते कळलं नसेल बरं मी काय म्हणते ते. महाराज सांगता सुद्धा आलं पाहिजे. एखादा पुढं तुमच्या बसल्या भाषण ऐकणार आणि तुम्ही त्याला तुमच्यामधील बरंच काय ऐकायचंय आणि तुम्ही दुसरंच बोलत बसला, त्याला ते रुचणार आवडणार नाही का, तुम्ही वेगळं सांगता सुद्धा आलं पाहिजे. ते तुकोबरायांना अगदी जमतं महाराज. सांगण्याचा अधिकार आहे त्यांच्याकडे, पण काही लोकांना ते नीट जमत नाही. काही लोक सांगायला जातात एक सांगून बसतात नवे एखाद्याला काही सांगायला गेलं की ते फसून जातात. त्यांना ते बोलण्याच्या ओघात ते निघून जातात. तुकोबराकडे शब्दाचे म्हणतात आम्हा घरी झालं शब्दाची चरत म्हणून ते सांगतात. काही लोकांना नाही नीट सांगते, कसं सांगते म्हणजे अगदी सांगते. एक माणूस अगदी तो आमदार पुढारी म्हटलं तरी चालेल, पुढारी व्यक्ती होता. भाषण करता गेला, त्याची पत्नी गाडीतून भाषण ऐकत होती. भाषण झालं आणि पुढं तडा 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 ऐकूकडे आला आणि येऊन म्हटलं अगं काय सांगायचं तुला.
काय झालं म्हणे अगं भाषण ऐकणारी सगळे गाढव होते गाढव. म्हणजे तसं बोलू नका, तुम्हाला पैसे देऊन त्यांनी बोलवले. म्हणजे काय सांगायचं, अगं कळत नाही का मी एवढं बळाबळा केलं, एवढं मोठ्याने सांगितलं, एवढं ओरडलो, कुणाच्या डोक्यात घुसलं, कुणाच्या डोक्यात घुसलं नाही घुसलं. आणि त्यामुळे ऐकणारे सगळे गाढव होते. म्हणजे तुम्हाला नीट सांगा येत नाही ते सांगा की जरा, म्हणजे तसं का म्हणते. आणि जरा बोलताना विचार करत जाओ, तुम्हाला बोलायलाच येत नाही, तुमच्याकडे शब्दच नाही तो नीट बोलायला. आणि असं का बोलते, अहो तुम्हाला नीट शब्द वापरता येत, अहो तुम्ही आता बोलला खरं, पण खरं म्हटलं तर तुम्ही फसला आता बोलण्यामध्ये. म्हणजे असं का म्हणते, अहो तुम्ही काय म्हटला, ऐकणारे भाषण सगळे गाढव होते. पण जरा बोलताना विचार करायचा होता, कारण भाषणाच्या अगोदर तुम्हीच म्हणला होता माझ्या बंधू आणि भगिनींनो. आता ते बंधू भगिनी म्हणजे कोण, तुम्ही त्यांचं भाव झाला, म्हणजे तुम्ही कोण झाला. एवढी फसवणूक कशामुळे, फक्त शब्दामुळे. म्हणून शब्द कुणाकडे आहे, तुकोबाऱ्याकडे. म्हणूनच तुकोबाऱ्या वगैरे सांगतोय काय करायचं, विठ्ठलाचं भजन, विठ्ठलाचं भजन का, कारण त्याच्या नामाशिवाय या जीवाला पर्याय नाही. विठ्ठलाचं भजन का, कारण की महाराज सांगतात त्याचं नाव एवढं गोड आहे, नाम तुझे रे, नाम तुझे कारण की त्याच्या नावामध्ये तिन्ही देव येतात. विठ्ठल काय येतात, तिन्ही देवाचं विविधाता ठ निरकंठ ल लक्ष्मीपती. ज्याच्या नावात तिन्ही देव येतात असं नाव घेतल्यानंतर किती पुण्य मिळालं. आणि म्हणूनच वजन आहे, म्हणून विठ्ठलाचं नाव सांगतात की त्याचं नाव घेतल्यानंतर सगळं काही पाप दूर जाईल. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. आणि महाराज सांगतात गेई गेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. गोड आहे पण ते काय कोण असतं, आमच्या मुखात ते नाव येते नाही. सगळं आम्हाला करायचं पण भजन मात्र करता येत. भजन केलं पाहिजे, कोणाचं विठ्ठलाचं भजन केलं पाहिजे. पण ते लोक करू शकत नाही का, कारण कुठेतरी लोकांना चांगली गोष्ट म्हटलं की नको वाटतं. आता कीर्तन मी सांगितलं, काही लोकांच्या कीर्तन लक्षात राहणार नाही आणि एखाद्याने शिवीच देऊन बघू. तुम्हाला कोणी शिव्या शिकवल्या, कोणच बघा शिवी कोणी तुम्हाला शिकवली.
तुम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत तुम्हाला आईने म्हटली का मला इकडे तुला आज मी शिकवते? म्हणले कधीच नाही. उलट आमची आई टाळी वाजवायला शिकवते, भजन म्हणायला शिकवते, पण आम्ही ते विसरून जातो. पण आमची आई ते म्हणायला शिकवते ते विसरून जातो. महाराज आम्हाला कीर्तनात टाळी वाजवायला लावतात, एखादं भजन म्हणायला लावतात ते विसरून जातो. पण शिवी आम्हाला कुणीच सांगितलं नाही म्हणा म्हणून, पण ते आमचे विसरत नाही का? कारण आम्हाला पॉझिटिव्ह कधीच चांगलं वाटत नाही. आम्ही पॉझिटिव्हिटी नाही घेत, आम्हाला फक्त निगेटिव्ह गोष्टी लगेच आमच्या कॅप्चर करतो, आम्ही लगेच त्या लक्षात असतो आमच्या. त्या गोष्टी सोडून दिलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही वाईट बाजूला काढताल त्या दिवशी फक्त नाम तुमच्याकडे शिल्लक नाही. पण तुम्ही नामाकडे जास्त ओळखत नाही हो, तेच प्रॉब्लेम. आम्हाला नाम नको. देवाचं खरं नाव घेतलं असतं ना आजपर्यंत सगळे माणसं सुखी झाली असते. नवे सगळ्याच्या घरी देव बसला असता. पण कुणाच्या घरी देव दिसत नाही का? नाम तसं घेतलं नाही. आणि महाराज सांगतात कसं तुम्ही नाव घेत नाही. आणि म्हणून बाबा हो पाया पडून विनवून तुमच्या पायाला लागून सांगतो की काय करा, भजन करा रे, लागून या पाया. महाराज देव देव करायचंय निघा. आता असतं वही ना वही घालवून आता देव देव करायचंय. महाराज नाही जमतं बरं. जेव्हा वय आहे तोपर्यंत मंदिरात जात नाही. जेव्हा बॅटरी लागल, चष्मा लागल ना, जेव्हा चाला येत नाही, गुडघे काम देत नाही, तो काठी टिकीट बाजूला सरकारे का मंदिर देव पाहायचंय. आता काय करावं? ऑपरेशन करायची वेळ डोळ्याची आता म्हणजे अरे जोपर्यंत आहे तोपर्यंत ती वेळ आम्हाला कळायची नाही. मग देवाचं सतत नाव का घ्यायचं, सतत भजन का करायचं? त्याचं कारण आहे सतत भजन केल्याने काय होतं. अमेरिका माहित आहे ना सगळ्यांना, आहे ना? तिथे एक शाळा होती. शाळा पण माहित आहे ना सगळ्याला? शाळा ठीक आहे माहित आहे, जाता शाळेत म्हणायचं. मला शाळा, त्या शाळेमध्ये एक शिपाई होता. तो शिपाई घंटा वाजवत असताना नेहमी एकच म्हणायचा, गन गन गन. अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन. एवढंच म्हणत. काय म्हणायचं? घन घन घन. अमेरिकेचा अध्यक्ष म्हणा ना पोरांनो, वॉशिंग्टन. ते तर मला येत आहे ना, विठ्ठलाचं नाव राहू द्या. महाराज एवढंच म्हणायचं. घंटा वाजवायची लागली, परत
जायचं, घंटा धरायचा आणि वाजला घन घन घन. अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन. लेकर अशी होती, लेकराने बघितलं म्हणे अरे 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 बिघाला बाबा. का काय याला कळते का म्हणायचं काय? घंटा वाजवतोय वाजवताना असलं म्हणायची काय गरज नाही. पण ऐका, तू सतत फक्त एवढंच म्हणतो, सतत अगदी ती घंटा वाजवाय गेलं की एवढंच म्हणा गन गन गन. अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन खरोखर तो अमेरिकेचा अध्यक्ष झाला. का झाला? तर सतत फक्त सततम चिंतयामी. तसं मी एकच म्हणते, तुम्ही आम्ही जर सतत पांडुरंगाचं भजन केलं तर तुम्ही आम्ही पांडुरंग का होऊ शकत नाही. पहिलं पहिलं पटतंय का तुम्हाला? आता काय करावं? तुम्ही असं बसून नका, पटतंय ना तुम्हाला? बोलत जाणार, तुम्ही नाही बोला, पुढं जाणार, कीर्तन पुढं जाणार. देवा, तुम्हाला माझं कीर्तन तर कळतंय ना? कळतंय ना? सिस्टीममुळे थोडा प्रश्न आवाज आहे, येतो थोडा प्रश्न. कळतंय ना माझा आवाज? तुम्हाला येतोय मागे आवाज? मग बोलत का म्हणाय तुम्ही? देवाचं नाव घेतलं पाहिजे, कारण नामाशिवाय पर्याय नाही. आणि जन्माला येऊन जर देवाचं नावच नाही घेतलं, अरे काय पर्याय? देवाचं नाव का घ्यायचं? अरे देवाचं नाव घेतलं ना तर देव उभा मागे पुढे, उगवी कोडे. देव मागे पुढे उभा राहतो, पण कधी भजन केल्यानंतर म्हणून देवाचं भजन केलं पाहिजे. विठ्ठल कारण देवाच्या भजनाशिवाय पर्याय नाही. देवाचं भजन केलं ना देव नक्कीच येईल वाचवायला. तसं भजन केलं पाहिजे. आमच्याकडे तसं भजन आहे. पण महाराज सांगतात, अरे आमचा जन्म वाया घालवायची काय गरज? आम्ही जन्म वाया नाही घालवणार, तर जन्म कशा करता घेईल त्याकरताच घेईल. Ah!